जिल्हा परिषदेच्या निकालावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। जनतेने विकासाला मतदान केलं। देवेंद्र फडणवीस ग्रामीण भागाचा विकास करतील। डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून राज्याचा विकास होतोय असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। विकासाला मतदान झालं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो ग्रामीण भागाकरता केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनेमधून जो विकास होऊ शकतो याबद्दलचा विश्वास आम्ही जनतेमध्ये मांडला। जनतेने विकासाला मतदान केलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुती ही प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आली आहे। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। निवडणुका झाल्या, बजेटची तयारी सुरू आहे असं जयस्वाल यांनी म्हटलं। जिल्हानिहाय बैठका उद्यापासून सुरू होणार आहे। पुढील 15 दिवसात नियोजन आणि कारवाई होणार आहे। महाराष्ट्राला गतिमान करण्याच्या दृष्टीने चित्र आहे, तर या बजेटमध्ये ते चित्र दिसेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। बजेटची तयारी सुरू झालेली आहे। आताच जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या आणि त्यामुळे आता जी जिल्हानिहाय बैठका आहे, डीपीसीच्या आउटलेटच्या बैठका आहेत, त्या उद्यापासून सुरू होत आहे, उद्या आणि परवा। यासोबतच मग विभागवाईज आढावा देखील घेण्याचा प्रयत्न आहे। जे संकल्प केलेला आहे विजन 2047, या सर्व दृष्टिकोनाचा विचार करून आता पुढील 15-20 दिवसात या संदर्भामध्ये नियोजन आणि कारवाई होणार। जे कमिटेड एक्सपेंडिचर आहे, मग ते शेतकऱ्यांचं विद्युत बिल जी माफी आहे त्या संदर्भामध्ये असो, की लाडकी बहीण योजना असो, किंवा संजय गांधी निराधार असो, किंवा PM किसान प्रमाणे CM किसानचा निधी असो, शेवटी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार असो, हे जे कमिटेड एक्सपेंडिचर आहे ते असतात। एका बाजूने जे कर्ज राज्यांनी घेतलेले आहे त्या कर्जावरील जे परतफेड करण्यासाठी जे व्याज आणि जी रक्कम असते ते असतेच। महाराष्ट्राला गतिमान करण्याच्या दृष्टीने निश्चितच जो चित्र आहे तो आपल्याला दिसेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।